इराणवर मजा म्हणून आणखी हल्ले करणार, पश्चिम आशियातील संघर्ष अजूनही तीव्रच, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. नेतान्याहू यांच्या मृत्यूची अफवा, समाज माध्यमांमध्ये चर्चांना एकच उधाण. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टाईला मोठं यश, आणखी काही भारतीय जहाजं सुरक्षितरित्या भारतात दाखल होण्याचा मार्ग मोकळा. भारतासाठी खुशखबर, शिवालिक आणि नंदादेवी जहाज गुजरातमध्ये पोहोचणार. होर्मुझ समुद्रधुनीतून 92,700 मेट्रिक टन एलपीजी साठा घेऊन पोहोचणार. आता ओटीपी शिवाय सिलेंडर मिळणार नाही, बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना जारी. एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची अट. बुलढाण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर, तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई. 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. आजही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, ऑनलाईन गॅस बुक होत नसल्याचा आरोप. गोंदियाच्या गॅस बुकिंग ऑफिस बाहेर रांगा. नाशिकच्या ग्रामीण भागात वाढली चुलींची मागणी, सिलेंडरच्या तुटवड्यानं चुलीवर जेवण करण्याची वेळ. वेळापूरमध्ये चुली तयार करण्याचे काम युद्धपातळीवर. गोंदियात जळाऊ लाकूड आणि भुशाची मागणी वाढली, सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाकडांच्या मागणीत वाढ. हॉटेल आणि घरगुतीमध्येही लाकडांची आणि लाकडांच्या भुशाची मागणी. विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चेची शक्यता, विरोधक सरकारमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता. गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा, खासदार सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांकडे मागणी. पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत मविया निर्णय घेईन, मवियाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय. बारामती राहुरी पोटनिवडणुकीवरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. बीडीडी चाळीतील नागरिकांना आज हक्काचं घर मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज होणार चावी वाटप. बीडीडी मधील 864 सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळं रेशन कार्ड, संभाजीनगर शहरातला धक्कादायक प्रकार समोर. इम्तियाज जलील यांनी भर पत्रकार परिषदेत दाखवलं कार्ड. स्वीकृत नगरसेवकांसाठी वरिष्ठांचे कानावर हात, सिग्नल मिळत नसल्यानं इच्छुकांचा हिरमोड. नाशिक महापालिकेत होणार 10 स्वीकृत नगरसेवक. नागपूर विद्यापीठातील कराटे संघातील विद्यार्थिनींशी तरुणांचं गैरवर्तन, पलकनुमा एक्सप्रेसमध्ये तरुणांचं विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन. बीडच्या केजजवळ खासगी बसचा भीषण अपघात, बस उलटल्यानं 20 ते 25 प्रवासी जखमी. आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान, महाराष्ट्रातील सर्व 7 जागांची बिनविरोध निवड, तर बिहारमधून नितीश कुमार राज्यसभेवर जाणार. ओडिशाच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, ट्रॉमा केअर आयसीयू मध्ये आग लागल्याची माहिती. 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू. विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गिरीश गांधी. डॉक्टर गांधींनी 2661 मतं मिळवत प्रदीप दातेंचा केला पराभव. बांगलादेशचा पाकिस्तानवर थरारक विजय, सलमान अली अघाची शतकी खेळी व्यर्थ. बांगलादेशनं वनडे मालिका 2-1 ने घातली खिशात. दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप मधील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडचा 91 धावांत खुर्दा, 7 विकेट्सने मिळवला पहिल्या टी20 विजय.